पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। प्रकृती पुरुष व्यतिरेक ज्ञान आणि अन्वय ज्ञान या दोघांचा योग्य तो खुलासा कालच्या विषयात झाला। आता नवीन ह्याच्यामध्ये या दोन्ही गोष्टी समजून द्यायच्यात की प्रकृती आणि पुरुष तोच विषय काल, पण त्याच्या अगोदरची मांडणी झाली। आता तो विषय समजून देऊ लागले। सर्वं खल्विदं ब्रह्म नेह नास्ति किंचन। सर्वं खल्विदं ब्रह्म नेह नास्ति किंचन। एकमेवाद्वितीयं ब्रह्म ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः। या सगळ्या श्रुती परमात्मा म्हणजेच ब्रह्मच एक आहे एवढंच सांगतात। या श्रुती अद्वैत सिद्धांत सांगणारे आहेत। सर्व ब्रह्मच आहे, ब्रह्मा वाचून काही नाही, अजून केव्हा काही झालेच नव्हते, झाले नाही व होणारही नाही असा अजातवाद सांगत आहेत। आता ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत तर परिपूर्ण ज्ञानातून स्पष्ट झालेल्या आहेत, अनुभवात आलेल्या आहेत। तुकोबाराय सुद्धा एका ठिकाणी सांगतात की न झाला प्रपंच आहे ब्रह्मरूप। हे सगळं कसं आहे तर सगळं झालंच नाही काही। आता त्याच्याकरता जे काही सांगितलं जातं असं जे मत आहे त्या मताला म्हणतात अजातवाद, म्हणजे जन्मालाच काही आलं नाही। त्याच्याकरता हे सगळं समजून येणं, लक्षात येणं इतके काय आहे की आपल्या बुद्धीची तयारी झालेली नसते। त्याच्याकरता नानाविध पदार्थ, नानाविध प्राणी, चराचर सृष्टी आम्ही पाहत आहोत व सत्य मानित आहोत। हे सर्व प्रकार उत्पन्न होतात, काही काळ राहतात, लय पावतात, हेही पाहत आहोत। उत्पत्ती स्थिती लय परिचयाचे आहेत, हे सत्यही आहे अशी खात्री आहे। मग हेच ब्रह्म कसे असणार? आम्ही याला जग म्हणतो हे मात्र आम्हाला कळते। आता अजातवादाने जे सांगितलं ते थोडंसं आपल्या बुद्धीच्या पेलवत नाही असं झालं। मग आम्ही काय आहे तर आमचं कसं पाहणं आहे, आम्हाला काय समजतं तर दाखवलं की हे सगळे जे काही पदार्थ आहेत अनेक प्रकारचे प्राणी, चराचर सृष्टी, हे सगळं आम्हाला दिसतं ना आमच्या दृष्टीने ते सत्य आहे। म्हणजेच हे सगळे उत्पन्न झालेले आहेत, काही काळ राहतात आणि काही काळानंतर लय पावतात। काहीला अधिक काळ लागतो लय पावायला, काहीला कमी काळ लागतो। म्हणजे ज्या त्या प्राण्याचं किंवा ज्या त्या जे जीव असतात त्या जीवाचं आयुष्यमान ज्याच्या त्याच्याप्रमाणे ठरलेलं आहे। त्याप्रमाणे त्यांचा काळ असण्याचा काही आहे, तेवढ्या काळ ते राहतात आणि तेवढ्या काळानंतर लय पावतात। म्हणजे या सगळ्याला उत्पत्ती स्थिती लय हे सगळं आम्ही म्हणतो आणि हे आमच्या परिचयाचं आहे आणि हे आम्हाला सत्य वाटतं। आता ह्या सगळ्या आमच्या ठिकाणी झालेल्या सत्यतेच्या गोष्टी आणि मग हेच ब्रह्म कसे असेल? शिवाय आम्ही ज्याला जग म्हणतो हे मात्र आम्हाला कळते आणि झालेच नाही तुम्ही म्हणता। मग आता त्यामुळं हे श्रुतीचं म्हणणं आम्हाला काही कळत नाही। तेव्हा हे श्रुतीचे म्हणणे कळवून देण्यासाठी सांख्यमताचा आपल्या कामापुरता अवलंब करू। आता त्याच्याकरता
हे समजत नाही. मग योग्य तऱ्हेनं समजून देण्याकरता सांख्यानं प्रकृती पुरुष हा जो विषय घेतलेला आहे, त्यांच्या मांडण्या त्या पद्धतीने आहेत. आता समजून देऊस्तवर त्यांची काय आहे मदत घ्यायची किंवा त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आपण लक्षात घ्यायचं. मग त्याच्यात प्रकृती पुरुष प्रक्रिया भगवद्गीतेत 7व्या अध्यायात घेऊन दाखवली आहे. हे समजून देण्याकरता भगवद्गीतेनंच प्रकृती पुरुष हा विषय घेतला आणि 7व्या अध्यायापासून त्याची समजून देण्याकरता सगळ्या गोष्टी तिथं मांडल्या. तूर्त आपली समजूत निघेपर्यंत ब्रह्म नसून जे दिसते भासते ते सर्व जगच आहे हे खरेच धरून चालू. हे जग कशाचे बनले याचा विचार करायचा झाला तर जग हे प्रकृती पुरुष आहे. जग म्हणजे एकटा पुरुष नाही किंवा जग म्हणजे एकटी प्रकृती नाही, तर जग म्हणजे दोन्ही मिळून आहे. आता समजून द्यायला आपल्या ज्या पद्धती असतात त्याच घेतल्या, की जसा एखादा काय आहे भ्रम झालेला मनुष्य, की आपल्या भ्रमाप्रमाणेच तो बोलत असतो. मग त्याला समजून देणारे तुझं चुकतंय, तुला भ्रम झाला असं म्हणलं तर त्याला पटत नाही. म्हणून काही असे असतात की हां तुझंच खरं आहे, आता बघू. म्हणजे मग तिथून त्याच्या ठिकाणी एक माणूस असाच होता आणि त्यांनी कधी घरात पडलेला आणि चुकीचा असा असणारा आरसा दोषयुक्त तो बघितला आणि त्याचं त्याला तोंड मोठ्ठंच्या मोठ्ठं दिसलं. मग म्हणलं आपलं तोंड सुजलं व्हावं म्हणून तो डॉक्टरकडे जायचा. डॉक्टर म्हणले काहीच नाही, चांगलं आहे, तुम्हाला नाही कळत म्हणला. दुसऱ्या डॉक्टरकडे गेला, त्यांनी सांगितलं तुम्हालाही कळत नाही. मग पुन्हा तिसऱ्याकडे गेल्यावर तिसऱ्याने विचारलं काय झालं तर तुला, कशाने तुला वाटतं येत नाही. म्हणलं मी बघितलं आहे आरशात. म्हणले घेऊन या आरसा. मग आरशात बघितल्यावर डॉक्टरच्या लक्षात आलं की आरसाच हा दोषयुक्त आहे. त्यामुळे पण ह्याचं घालवण्याकरता काय आहे की त्याला आता आपल्याला काय आहे की काहीतरी युक्ती करावं लागेल. म्हणून डॉक्टरने सांगितलं की उपाय आहेत, पण तुम्हाला 2-3 दिवस थांबा, तुमच्यावर ट्रीटमेंट चालू करतो आणि मग तुम्हाला जे काय असेल ते त्याच्यावर औषधं देतो. मग ह्यांनी त्याचा आरसा ठेवून घेतला आणि बाजारात जाऊन त्याच्यापेक्षा थोडे दोष कमी असणारा, थोडा दोष कमी असणारा असे काचेचे आरसे घेतले क्रमाक्रमानं आणि शेवटा अत्यंत निर्दोष आरसा घेतला. मग आता तो आल्यावर म्हणला हे बघा. मग त्याचाच आरसा दाखवल्यावर खरंच बघा काय तुमचं तोंड सुजलं आहे. मग दुसऱ्या दिवशी थोडं औषध दिलं, मग दाखवलं आज जरा कमी वाटते. मग आरसा दुसरा, त्याच्या पुढचा क्रम आरसा पुन्हा दाखवायचं की हे बघा आता चांगलंच उतरलं आहे. असं करत करत निर्दोष आरशात आता आहे वा म्हणला पहिल्यासारखं आहे. म्हणजे त्या भ्रमाचा भ्रम काढण्याकरता जसा तिथं काय घेतलेला आहे की संवादी भ्रमच घेतला आणि त्याच्यातून त्याला मूळ जाग्याला आणलं. तसं हे समजून देण्याकरता आपल्यालाही उपयोग केला आणि सांगितलं तुम्ही म्हणताना तसं ब्रह्म नाही, मग हे जगच आहे. आणि हे जग जे काही समोर दिसतंय हे कशाचं बनलं याचा जर विचार करायचा असेल तर हे प्रकृती पुरुषाचं बनलेलं आहे. याच्यामध्ये एकटी प्रकृती नाही आणि एकटा पुरुषही नाही. तेव्हा हे प्रकृती आणि पुरुष या दोघांचं मिळून हे जग बनलेलं आहे. हे ठरविण्यापूर्वी आणखी काही उपनिषदात व काही शास्त्रात जग हे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या पंचमहाभूतापासून झालेले आहे असे सांगितले. आता हीच मांडणी उपनिषदाने घेतली आणि उपनिषदाने सांगितलं की हे पंचमहाभूतापासून बनलेलं आहे. मग सगळ्यात अत्यंत जड असणारं महाभूत म्हणजे पृथ्वी, त्याच्यापुढं असणारं जरासं त्याच्याहून आप म्हणजे पाणी, मग तेज, असं करत करत आकाशापर्यंत पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश असे जे काय आहेत ते 5 पंचमहाभूतं त्यांनी मांडणी केली आणि त्याच्यापासून हे जग झालं असं ते म्हणू लागले. काही ठिकाणी अग्नी, वायू, पाणी यापासून बनले असे सांगितले जाते.
आता काहींनी काय केलं की पुन्हा थोडंसं काढलं, कारण आपणच असे आहेत की आपल्याला काही ना काहीतरी आक्षेपच घ्यावा लागतो. आपण काय केलं की आकाश हे पंचमहाभूत आमच्या दृष्टीत येत नाही. असतं ते सगळं काय आहे, निळाई जरी असली तरी तो निळाई भासच आहे. वायू येत नाही, आम्हाला स्पष्ट दिसतो तो अग्नी, पाणी, पृथ्वी हे स्पष्ट दिसतं. मग त्यांनी सांगितलं बरं तसं तर तसं या तिन्हीपासूनच झालं. अग्नी, पाणी आणि पृथ्वी यापासूनच हे सगळं झालं. म्हणजे 5 वस्तूपेक्षा तिघावर आले. आता सांख्याने जग हे प्रकृती पुरुषापासून झाले. जगाचे मूळ दोघेच आहेत असे सांगितले आहे. आता हेच प्रकृती कशाने बनली तर कोणी पंचमहाभूतापासून म्हणलं तर कोणी 3 भूतापासून म्हटलं. काही जरी असलं तरी हे प्रकृती आणि पुरुष या दोघाला मिळूनच हे जगाची निर्मिती करता येते. आणि म्हणून त्या दोघांना घेऊन आता सगळं स्पष्टीकरण करायचं आहे. जग हे एक ब्रह्मच आहे असे वेदांत सिद्धांत सांगणार आहे, पण तूर्त हे कळण्यास जड आहे. म्हणून अगोदर प्रकृती पुरुषद्वारा जगतुत्पत्ती सांगून तो प्रकार कळाला तरच पुढील वेदांत सिद्धांत कळणार आहे. मग आता हे सगळं सांगत असताना वेदांत सिद्धांताला सोडून द्यायचं आहे असं नाही. वेदांताने म्हणजे वेदांताचे सिद्धांत असे आहेत की ब्रह्मच सगळे. मग आता हेच मुख्य आहे. पण हे समजून देण्याकरता तूर्त काय केलं तर या सगळ्या गोष्टी आम्हाला समजून यायला जड पडतात. म्हणून प्रकृती आणि पुरुषद्वारा जगत उत्पत्ती सांगून तो प्रकार कसा आहे ते एकदा कळालं तरच मग पुढं या सिद्धांतापर्यंत येऊ. म्हणजे सिद्धांत समजून देण्यात एरवीसुद्धा नुसता सांगितलेला सिद्धांत आपल्याला लगेच्या लगे कधीच समजत नाही. म्हणून सिद्धांत सांगण्याकरता प्रमाण द्यावं लागतं आणि प्रमाणही कळत नाही म्हणून दृष्टांत द्यावा लागतो. मग सिद्धांत, प्रमाण आणि दृष्टांत याच्यातून समजून येतं. एरवी काय आहे की सिद्धांतच खरोखर आहे, दुसरं काही सांगायची गरज नाही, पण कळत नाही ना, म्हणून प्रमाण आलं. मग प्रमाण कोणत्या ग्रंथात आलं, काय त्या प्रमाणाचं महत्त्व आहे, त्या प्रमाणाने सिद्धांत कसा समजून दिला हे समजून द्यावं लागतं. आणि तरीही ते जड चाललं तर दृष्टांत सांगायचा. त्या दृष्टांतात काय आलं त्याच्याप्रमाणे त्याचं तात्पर्य काय याप्रमाणे आपल्याला सिद्धांताकडे जाता येतं. म्हणून सुरुवातीला ज्या काही मांडण्या झाल्यात त्या मांडण्या योग्य समजल्या तर मुख्य सिद्धांत जो आहे की सगळं ब्रह्मच आहे ते आपल्याला कळणार आहे. पुरुष हा आत्मा असून तो असंग आहे. हा पुरुष व प्रकृती या दोघापासून जग झाले आहे. प्रकृती ही अनादी आहे असे सांख्यशास्त्र मानते. पुरुष हा अनादी आहे व प्रकृती अनादी आहे असे ते शास्त्र सांगते. या दोघांच्या अनादीपणाचे वेदांताने खंडन केलेले आहे. पण तूर्त तो विषय बाजूला ठेवू. आता हे समजून देताना ज्याला पुरुष म्हटले तो पुरुष म्हणजेच आपण ज्याला आत्मा म्हणतो तोच. आता तो काय आहे की हे सगळं असून असंगच आहे. त्याला इतकं सगळं जरी झालं, आता हे समजून देतात की प्रकृती पुरुषापासून जग झालं, पण पुरुषानं ह्या जगासाठी यात काही संमिलन केलं असं काही नाही. इतकं सगळं त्याच्या सत्तेत झालं, पण तो आहे तो असंग आहे, पण या दोघापासूनच आहे. आता सांगतात की हे समजून येण्याकरता सांख्यशास्त्रानं सांगितलं की प्रकृती अनादी आहे आणि पुरुष पण अनादी, दोघंही अनादीच आहेत. हे काय केलं त्या शास्त्राने सांगितलं. आणि या दोघंही अनादी कसे आहेत याची सगळी स्पष्टीकरणं म्हणजेच त्याचं खंडन वेदांतांनी केलेलं आहे. आता सध्या काय करायचं आपल्याला प्रकृती पुरुषाविषयीच थोडासा विषय घ्यायचा आहे.
प्रकृतीला दुसरे नाव प्रधान आहे. या प्रधानापासून महत्तत्व झाले. महत्तत्वापासून अहंकार झाला. अहंकाराच्या पंचतन्मात्रा झाल्या. पंचतन्मात्राचे पंचभूते, 10 इंद्रिये झाली आणि मन, यात एक, पुरुष एक, प्रकृती एक, महत्तत्व एक, अहंकार एक आणि 5 तन्मात्रा, 5 पंचमहाभूत, 10 इंद्रिये आणि मन मिळून 25 तत्व. आता आपण यातलं अगोदरचं पाहू की याला दुसरं एक नाव काय आलं, प्रधान. प्रधान का म्हणायचं, तर हे सगळं काय आहे की दोघंच होण्याकरता ज्याची गरज आहे त्या प्रकृतीला प्राधान्य दिलं. म्हणजे ती त्यातनं काय आहे हे सगळं मांडणी करते, म्हणून तिला प्रधान म्हटलेलं आहे. मग ह्या तिच्यापासून परमात्म तत्वाचा म्हणजे पुरुषाचा संबंध घेऊन पहिल्यांदा काय झालं असेल तर महत्तत्व. महत्तत्व हे काय आहे की प्रकृतीचं शुद्धत्व आणि पुरुषाचा संबंध यातनंच ते झालं. पण त्याच महत्त्वाच्या तत्वाच्या ठिकाणी पहिल्यांदा अहंकार जन्माला आला आणि अहंकाराच्या पंचतन्मात्रा झाल्या. आता तिथला जो अहंकार आहे तोही अजून काय आहे, शुद्धच आहे. कारण जसं परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी अस्तित्वाची जी जाणीव असते ती दाखवून देण्याकरता एक मीचं स्फुरण होतं, तो एक अहंकार आहे. जसं माऊली सांगतात की एरवी सर्वांच्या हृदये देशी, मी अमुका आहे ऐशी, बुद्धी स्फुरे अहर्निशी ते तत्वगामी. मग जे अहर्निशी बुद्धी स्फुरण पावते, कशाचं स्फुरण पावते तर मी 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 म्हणण्याचं. जसं आपण रस्त्याने चाललो आणि काही शिरगोळ्याचे तुकडे जे काय असतात ते रस्त्यात कुठं कुठं असतात, पण सूर्यकिरणाच्या परावर्तित कोणामध्ये आपण आलो की ते चमकून आपल्या डोळ्यापुढे येतात. मग त्यांनी म्हणलं मी, म्हणजे त्याने आपलं अस्तित्व दाखवलं मी आहे. मग त्याचं स्फुरण काय झालं तर आपलं नजर तिथं जायला आणि त्याचे चमकलेले किरण आपल्या डोळ्यापुढे यायला, मग त्याचं अस्तित्व कळतं. तसे ह्याचं मी हे सुरुवात झाली अहंकार. अहंकाराच्या आणि ह्या महत्त्वाच्या संबंधातून पहिल्यांदा काय झाल्या, पंचतन्मात्रा. पंचतन्मात्रा म्हणजे शुद्ध आहेत त्या, तन्मात्र म्हणजे तेच. त्याच्याकरता काय आहे की त्याच्यात शब्द, स्पर्श, रूप, रसगंध हे पंचतन्मात्राच. आणि ह्या पंचतन्मात्राचीच पंचमहाभूत झाली. शब्दाचा आकाश, स्पर्शाचा वायू, त्याच्यानंतर काय आहे की रूपाचं तेज, ह्याच्या पुढं अजून जे काही पाणी, पृथ्वी, हे सगळं त्याच्यामध्ये एक 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 आलं. आता ते पंचमहाभूत झाली की त्या पंचमहाभूतापासून पहिल्यांदा ज्ञानेंद्रिय झाली आणि मग पुन्हा कर्मेंद्रिय झाली. पण हे सगळं पहिल्यांदा तयार व्हायच्या अगोदर मन तिथं आलं. म्हणजे हे सगळं निर्माण करायला मनाने त्या ठिकाणचं संकल्प निर्माण झाला की इंद्रिये आली, पुन्हा कर्मेंद्रिय आली. हे सगळं आता मोजायला सुरुवात केली म्हणजे आपल्या लक्षात येतं की आकडा 1 पुरुष, आकडा 2 प्रकृती, आकडा 3 महत्त्व, 4 अहंकार, 5 तन्मात्रा, म्हणजे हे 4 आणि 5 एकूण किती झाले, 4 आणि 5 9, 9 आणि 5 पंचमहाभूत, 14 आणि 10 इंद्रिये, 14 आणि 10 24 आणि 1 मन, असं झालं 25. म्हणून 25 तत्वाचा. आता ह्याच्यामध्ये काय झालं, ही तत्त्व मानली गेली. ज्या त्या प्रकृती पुरुष ह्याच्यातलं तत्त्व सगळी निर्माण करण्याकरता सांख्यानं फक्त काय केलं आहे, 25 तत्त्व मानलीत. वेदांतानं 36 तत्त्व मानलीत, कोणी 16 मानलीत, कोणी 96 मानलीत. पण आपला विषय सांख्यशास्त्रानं कसं धरलं त्याच्याकडं चालला आहे. 36 तत्त्व कसे आहेत तर हे भगवद्गीतेनं 13व्या अध्यायात सांगितलंच आहे. आणि ह्यांची जी 25 तत्त्व आहेत ते सांगण्याकरता 7व्या अध्यायात त्याची सुरुवात करूनच दिलेली. एकंदरीत पाहायला गेलं तर ह्या 25 तत्वापासून पुढं जगत निर्माण करण्याची स्थिती निर्माण झाली. आता त्याच्याकरता नाथरायांच्या हरिपाठात सुद्धा आहे 1 3 5 मेळा 25चा.
36 तत्वाचा मूळ हरी. म्हणजे त्यांनी ह्या दोघांची तत्व घेऊन आपल्या हरिपाठातलं एक अभंगाचं चरण तयार केलं. प्रकृतीपासून जे बनते तिला विकृती म्हणतात. प्रधानापासून महत्त्व झाले. प्रधान ही प्रकृती. प्रधान प्रकृतीची विकृती नाही, म्हणून ती प्रकृती आहे. आता महत्त्व विकृती असली तरी महत्त्वापासून अहंकार विकृती झाली. आता त्याच्यात काय आहे, थोडंसं मांडणी अशी झाली की प्रकृतीपासून जे जन्माला येतं त्याला विकृती म्हणायचं. विकृती ही प्रकृतीच झाली, कारण विकृती ह्याच्यापासून जन्माला आल्यावर त्याचं नाव विकृती. पुन्हा त्याच्या पुढं त्याची काय प्रकृती. जसं आईपासून बाळ जन्माला आलं म्हणजे लेकरू, पण ते बाळ मोठं झाल्यावर त्याच्यापासून बाळ जन्माला आलं तर लेकराचं लेकरू नाही, हे लेकरूच पडत. म्हणजे जशी त्याची नामाभिधानं त्या पद्धतीनं परिपाठात आहेत तसं होतं. आता त्याच्याकरता प्रकृती, त्याच्यापासून प्रधान ही प्रकृतीच आहे, तिच्या ठिकाणी काही नाही. पण प्रकृतीचा अहंकार निर्माण झाला की विकृती आली. मग त्याच्याहून जे जे निर्माण झालं ते प्रकृतीची विकृती करत झालं. एकदा त्याच्या ठिकाणी काय आहे, निर्मिती झाली की ते विकृती, आणि त्याच्याहून पुन्हा पुढचं निर्माण होतं. म्हणजे होत 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 जसं जसं जाईल तसं तसं. जसं एखादा पाण्याचा पाट आहे, तर सुरुवातीला त्याचं पाणी जे पडतं आहे पाईपमधून म्हणा किंवा झऱ्यातून, ते अत्यंत शुद्ध आहे, चांगलं आहे, स्वच्छ आहे. आणि पुढं चाललं की तिथला ज्या भूमीचा भाग, तिथल्या खडकाचा भाग मिसळत चालला की त्या पाण्यामध्ये मिसळत पहिल्यांदा काचेसारखं दिसणारं पाणी निळसर हिरवट दिसायला लागलं. का, हे मिसळत गेलं ना. तसं जसं जसं प्रवाह पुढे येतो तसं तसं त्याच्यात मिसळ होते. महत्त्वापासून अहंकार विकृती झाली, म्हणून अहंकार विकृतीची महत्त्व ही प्रकृती आहे. आता अहंकार हा प्रकृती होऊन पंचतन्मात्रा विकृती बनली. म्हणजे आपण आता समजून घेतलं की पहिल्यांदा काय आहे की महत्त्वापासून अहंकार झाला, ह्याला काय म्हणायचं, विकृती. पण ही प्रकृती झाली, कारण पुढचं जन्माला घालायचं आहे ना. मग अहंकारापासून पुढं जे जन्माला घालायला लागले ते पंचतन्मात्रा. मग पंचतन्मात्रा अहंकाराची विकृती. त्याच्या पुढं त्याला झालं, त्याच्या ठिकाणचं प्रकृती पण आलं, आणि त्यानं पंचतन्मात्राचे पंचमहाभूत बनवली. पंचमहाभूत विकृती ती झाली. पुन्हा प्रकृती की त्याच्या पुढं निर्माण होईल ती विकृती. अशी काय आहे की मांडणी प्रकृती, तिची विकृतीची जाग्याला पुन्हा प्रकृती, पुन्हा विकृती, असं करत करत जितकं काय आपल्याला तर समजून सांगायचं आहे जगत, तिथपर्यंत त्याच्या सगळ्या मांडण्या आल्या. अशा रीतीने प्रकृती विकृती, पुन्हा विकृती ते प्रकृती धरून त्या प्रकृतीची विकृती, अशा पद्धतीने शेवटी विकृती हे जग आहे असे दाखवून दिले आहे. तेव्हा सगळ्यात झालं ते जग. आता हे प्रकृतीची विकृती, कारण जग होण्याकरता जे काही त्या ठिकाणी पंचमहाभूत आली हे प्रकृती, आणि त्याची विकृती कोण, जग. असं ते पुढं दाखवत आले. याला आता विचाराला एक पद्धती घालून दिली तर मुळाकडे जाता येणार आहे. आपण विकृतीला कार्य असे नाव देऊ व हे ज्या कारणाने बनले ते कार्याचे मूळ कारण असे समजू. आता मात्र काय आहे की प्रकृती विकृती हे जे काय आपल्याला सतत येत होतं त्याला समजून येण्याकरता त्यांनी दाखवलं की अहंकारापासून पंचतन्मात्रा झाल्या म्हणजे अहंकाराचं कार्य झालं, अहंकार त्याचं कारण झाला. पंचतन्मात्राची पंचमहाभूत झाली म्हणजे ते कार्य झालं. तसं या सगळ्याचं कार्य कोण, जगत. म्हणजे कार्य आणि कारण, कशापासून कार्य बनलं त्याचं कोण कारण आहे, हे कारणाकडं आपण गेलो की कारणापासून पुन्हा हे कारण कार्य आहे, कुणाचं कार्य आहे, मग त्याचं कारण,
असं करत करत आपण मुळाकडं जाणार आहोत. म्हणजे मग कार्यकारण शोधत शोधत आपल्याला जायचं आहे. ते त्या कार्याचे मूळ कारण असे समजू. नंतर ते कारण निघाले ते कार्य असे समजून पुन्हा त्याचे मूळ कारण पाहू. असं करत एकदा कार्य शोधायचं आणि मग त्याचं कारण काय. आणि कारण काय नुसतंच नाही, त्याला कोणतरी कारण आहे. मग त्याला जे कारण आहे ते हे त्याचं कार्य झालं. असं करत आहे. जसे आपण काय आहे की काही माप सांगू शकतो, त्याच्या पुढचं नाही. आपण कार्य आहे. आपलं कारण कोण? आपले आईवडील. आईवडिलाचं कारण कोण? त्यांचे आईवडील. असं करत आजोबा, त्याच्या मागचं, असं करत आपण मूळ पुरुषापर्यंत जाऊ. म्हणजे हे त्याचं काय झालं? कार्यकारण शोधत शोधत गेलो. तर ते एकदाचं प्राप्त होणं म्हणजे मूळ कारणाकडं समजून घेण्याकरता जायचं आहे. त्याचे कारण महाभूते. महाभूते हे कार्य समजून त्याचे कारण तन्मात्रा. तन्मात्रा हे कार्य धरून त्याचे कारण अहंकार. अहंकार हे कार्य, त्याचे मूळ कारण महत्त्व. महत्त्व हे कार्य, प्रकृती हे कारण. आता या प्रकृतीला कार्य धरून त्याचे मूळ कारण निघत नाही. आतापर्यंत सगळे कुठं जाऊन पोचलो आपण? प्रकृतीपर्यंत. प्रकृतीचं कारण कोण? ते मात्र सांगता येत नाही. प्रकृती ही सर्वांची मूळ कारण. ती कोणाचं कार्य आहे म्हणून ती विकृती नसून प्रकृतीच आहे. आता हे प्रकृतीपर्यंत जाऊन पोचलं. प्रकृती जर कार्य धरलं तर तिचं कारण कोण? तिचं जर कारण सांगता आलं असतं तर प्रकृतीला विकृती म्हणावं लागलं असतं. आणि मग ही विकृती आहे असं झालं असतं, पण विकृती नाही. म्हणून मग त्याच्या अगोदर जे काय आहे ते सांगता येत नाही. तेथपर्यंत कार्यकारणद्वारा व्यतिरेक करीत करीत प्रकृतीपर्यंत आल्यावर प्रकृती व पुरुष हे दोघे शिल्लक राहतात. या दोघापासून जग झाले अशी सारणी दाखवून दिली. म्हणजे ह्या सगळ्यात आद्य कोण? प्रकृती पुरुष. आणि प्रकृती पुरुषापासून ह्या सगळ्याच्या मांडण्या करत करत आपण कुठपर्यंत येऊन पोचलेलो आहोत? जग. मग जगाची निर्मिती कशी झाली हे सांगत असताना एवढे सगळे शोध घेत घेत अगोदर विकृती पाहायची. विकृतीची प्रकृती कोण आहे? मग प्रकृतीची विकृती पाहिली की तिची प्रकृती कोण आहे? असं करेन प्रकृतीपर्यंत आलो. आणि प्रकृती आणि पुरुष हे दोघं मिळून काय आहेत की हेच मुख्य कारण आहे. हा व्यतिरेक करत करत आपल्याला इथपर्यंत येता आलं आणि दोघापासून जग झालं. हे झालं. आता त्याच मांडण्या पुन्हा आपल्याला काय आहे समजून घ्यायच्या आहेत. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.